भारताच्या राजकारणामध्ये आमूलाग्र बदल घडवून आणणारा एक महत्त्वाचा निर्णय सध्या घेतला जातो। हा निर्णय इतका महत्त्वाचा आहे की त्यासाठी संसदेचे एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आले। निर्णय आहे भारतातल्या महिलांसाठी, महिलांच्या राजकारणातल्या सहभागासाठी। लोकसभेमध्ये आणि प्रत्येक राज्याच्या विधानसभेमध्ये महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी। महिला आरक्षण हे आतापर्यंत वेगवेगळ्या राज्यामध्ये लागू आहे, पण ते फक्त स्थानिक स्वराज्य संस्थांपुरतं मर्यादित आहे। पण देशाच्या राज्यांच्या विकासात सगळ्यात महत्त्वाची भूमिका बजावणाऱ्या लोकसभा आणि विधानसभा यामध्ये मात्र हे आरक्षण लागू नाहीये। परिणामी देशाला स्वातंत्र्य मिळून 75 वर्षे झाली तरी राजकारणातला महिलांचा सहभाग फारसा वाढलेला नाही आणि यासाठीच नारी शक्ती विधेयक सप्टेंबर 2023 मध्ये मंजूर करण्यात आलं। म्हणजे महिलांना 33% आरक्षण देण्यासाठी कायदा तयार करण्यात आलाय। पण आता याची अंमलबजावणी करायची असेल तर घटनेमध्ये काही बदल करावे लागणार आहेत। त्यासाठी घटना दुरुस्ती करावी लागणार आहे। ही घटना दुरुस्ती करण्यासाठी एक विशेष अधिवेशन बोलवण्यात आले, जे गुरुवारपासून सुरू होते। महिला सहभागाच्या या विधेयकांना विरोध होण्याची शक्यता तशीही फार नव्हतीच, त्यामुळे विशेष अधिवेशनाचा घाट घालण्याची काय गरज होती असा विरोधकांचा सवाल आहे। या सगळ्याबद्दल बोलूयात, पण त्या अगोदर पाहूयात या आरक्षणासंदर्भातला हा महत्त्वाचा रिपोर्ट। लोकसभा आणि विधानसभांमध्ये आता महिलांना 33% आरक्षण मिळणार आहे। महिला आरक्षणाच्या याच कायद्याची अंमलबजावणी करण्याच्या दिशेनं एक महत्त्वाचं पाऊल म्हणून गुरुवारपासून संसदेचं विशेष अधिवेशन बोलावण्यात आले। या अधिवेशनात नारी शक्ती वंदन कायद्याच्या अंमलबजावणीच्या दृष्टीनं घटना दुरुस्ती विधेयक सादर केलं जाईल। स्थानिक स्वराज्य संस्थाओं में, हमारे लोकल बॉडीज में ऑलरेडी हम 50% महिलाओं को अधिकार दे चुके हैं। तो अभी विधानसभा में और लोकसभा में भी हमें ज्यादा से ज्यादा महिलाएं निर्णय लेते हुए देखेंगी। ये बहुत बड़ी हमारा यश है। नारी शक्ती वंदन कायदा नेमका काय आहे बघूयात। सप्टेंबर 2023 मध्ये नारी शक्ती वंदन अधिनियम मंजूर झालं। लोकसभा आणि विधानसभांमध्ये यानुसार 33% जागा महिलांसाठी राखीव ठेवल्या जातील। एससी आणि एसटी साठी ज्या राखीव जागा आहेत त्यामध्येही महिलांसाठी स्वतंत्र उपआरक्षण असेल। कायद्याच्या अंमलबजावणीच्या अगोदर मतदारसंघांची पुनर्रचना होईल। मतदारसंघ पुनर्रचना विधेयक संसदेमध्ये मांडलं जाईल। 2029च्या लोकसभा निवडणुकांमध्ये महिला आरक्षण लागू करण्याचे प्रयत्न आहेत। प्रत्येक मतदारसंघ पुनर्रचनेनंतर आरक्षणाचे मतदारसंघ बदलतील। नारी शक्ती वंदन कायदा सुरुवातीला 15 वर्षांसाठी लागू असेल, त्याच्या विस्ताराचा निर्णय हा संसदेचा असेल। देश स्वतंत्र झाल्याबरोबर भारतात सर्व महिलांना मतदानाचा हक्क मिळाला। जगातील अनेक देशात महिलांना यासाठी अनेक वर्ष संघर्ष करावा लागला। भारताच्या पंतप्रधान, राष्ट्रपती, मुख्यमंत्री अशा सगळ्या महत्त्वाच्या राजकीय पदांवर महिला पोहोचल्या, पण तरीही महिलांचा राजकारणातला एकूण सहभाग हा अत्यंत मर्यादितच राहिलाय। तो सहभाग वाढवण्यासाठीच हा विशेष कायदा आणला गेलाय। विरोधकांचाही त्याला पाठिंबा आहेच, पण काही मुद्द्यांवर विरोधकांनी सवाल उपस्थित केलेत। 50% महिला आरक्षण हे पार्लमेंटमध्ये आणि विधानसभेत झालं पाहिजे। तर आज 30 महिने झाले, 30 महिन्यानंतर त्यांना जाग आली आणि हे किती असंविधानिक आहे। कारण का डिलिमिटेशन होण्याच्या आधी सेन्सस होणं गरजेचं आहे। डिलिमिटेशन म्हणजे नेमकं काय? डिलिमिटेशन म्हणजे या आपल्या भारतामध्ये प्रांतवाद लावायचे कुठेतरी कारस्थान आहे का? या भारताचे तुकडे करण्याच्या अनुषंगाने डिलिमिटेशन मधून काही होणार आहे का? हे सर्व बघण्याची आवश्यकता आहे। मतदारसंघ पुनर्रचनेनंतर भारतात मतदारसंघांची संख्या वाढेल, त्यामुळे महिलांना मिळणारी संधीही मोठी असेल। 33% आरक्षण दिल्यानं महिलांचा राजकारणातील संख्यात्मक सहभाग वाढेल हे निश्चित, पण तो सहभाग गुणात्मक होईल तेव्हाच महिलांचं राजकारणातलं स्थान बळकट होईल। ब्युरो रिपोर्ट, जय महाराष्ट्र।